सर्वांना पुन्हा एकदा सलाम आणि गुड मॉर्निंग. परमेश्वराचे पुन्हा एकदा आज आपण उपकार मानूया की सुंदर असा पुन्हा एकदा हा तयारीचा दिवस सर्वांच्या आयुष्यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे आणि परमेश्वराचं गौरव करावं तेवढं थोडंच आहे. कारण परमेश्वराने आपल्याला रोज कशा ना कशा प्रकारे काय केलेलं आहे बरं, आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण उपकारयुक्त परमेश्वराजवळ नेहमी गेलं पाहिजे आणि प्रत्येक दिवशी प्रतिदिनी आपण त्याचे आभार मानले पाहिजे आणि त्याच्या कार्यासाठी सुसज्ज राहिलं पाहिजे. याचा आपण काय केले पाहिजे बरं, याची आपण तयारी नेहमी ठेवली पाहिजे. आपण गेले 5 दिवस ख्रिस्तामध्ये सतत वाढत राहणे ह्या विषयी संबंधी आपण शिकत आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे की परमेश्वर प्रत्येक ख्रिस्ती लेकराला किंवा परमेश्वर त्याच्या प्रत्येक निर्मितीला तो काय करत आहे, त्याच्यामध्ये वाढण्यासाठी परमेश्वराकडून तो स्वतः प्रयत्न करत आहे. आता वेळ राहिली आहे ती तुमची आणि माझी. आपली तयारी आपण कितपत प्रयत्न करतो. जसं मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की आपण पहिला पाऊल टाकण्यासाठी कितपत आपली तयारी झालेली आहे. कारण जर आपण पहिलं पाऊल टाकलं तर निश्चितच देव तुम्हाला 9 पावलं पुढे घेऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे तुमची प्रगती 10 पावलाने होणार आहे. आणि म्हणूनच आपण देव सज्ज आहे प्रियांनो, तो तुम्हाला वाढण्यासाठी तुम्हाला पोषक असं वातावरण निर्माण करत आहे. आणि फक्त आपली तयारी आपण आपल्या अंतःकरणातून करून आपण देवाला ते दर्शवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हो मी तयार आहे. कारण यशाया म्हणतं माझ्यासाठी कोण जाईल. आणि म्हणूनच तुमची आणि माझी ही तयारी आपण देवाला दर्शवूया, मनुष्याला दर्शवण्याची गरज नाहीये. तर आज आपण अंतःकरणातून दाखवूया, आपल्या वाढीमधून आपण देवाला दर्शवूया की मी तयार आहे आणि मी जाईल. आणि म्हणूनच आपण गेले 5 दिवसामध्ये या 5 जीवनाची वाढ कशा प्रकारे असली पाहिजे आपण आत्म्याचे जीवन पाहिले. दुसरे म्हणजे प्रेम आणि एकतेचे जीवन आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर अभ्यासाचे जीवन कसे असावे, ख्रिस्ती अभ्यासाचे जीवन कसे असावे. त्याचबरोबर ख्रिस्ती जीवन हे प्रार्थनामय युक्त कसं असलं पाहिजे, म्हणजे प्रार्थनेचं जीवन कसं असलं पाहिजे. आणि 5वं आपण जे शिकलो आहोत ते म्हणजे फळ देणारे जीवन. आणि आजचा जो भाग आहे प्रियानो, तो खूप सुंदर असा भाग आहे आणि त्या भागासाठी आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे. कारण हा 6वा भाग आहे आणि आध्यात्मिक युद्धाचे जीवन. आता मला ठाऊक नाही आपण किती लोकांनी मिलिटरी स्कूल बघितलं असेल किंवा NDA कॅम्प्स आपण बघितले असेल. तर या ठिकाणी काय करतात बरं, योद्ध्याला त्या सोल्जर्सला शिपायांना काय करतात बरं, सुसज्ज करतात. आता पहिल्या दिवसापासूनच ते काय करत नाहीत बरं, त्यांना लगेच बंदूक देत नाहीत किंवा त्यांना काय अंगावरती जे प्रोटेक्शन असतं, चिलखत असतं किंवा त्यांचं हेल्मेट असेल किंवा त्यांचं शिल्ड असेल, ढाल असेल, असं काही त्यांना काही देत नाहीत. तर त्यांची वाढ करण्यासाठी काय करतात बरं, टप्प्याटप्प्याने त्यांची वाढ होत असते. तशाच प्रकारे प्रियांनो, आज देवाने देखील तुमची आणि माझी वाढ टप्प्याटप्प्याने केलेली आहे. तुमचं जीवन हे प्रार्थनामय युक्त केलेलं आहे. तुम्हाला अभ्यास त्यांनी चांगल्या प्रकारे दिलेला आहे. त्यानंतर तुमची वाढ चांगली व्हावी म्हणून तुम्हाला आत्म्याचं एक चांगलं जीवन दिलेलं आहे. तुम्हाला प्रेम आणि एकता, म्हणजे जसं सोल्जर्सला सांगितलं जातं काही जरी झालं तर आपली एकता सोडली नाही पाहिजे, तशा प्रकारेच तुम्हाला देखील या सगळ्या जीवनाचे काय केलेले बरं, देवाने धडे तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. तुमची आणि माझी तयारी केलेली आहे आणि आता तुम्हाला सज्ज व्हायचं आहे प्रियांनो. ते कायसाठी बरं, आध्यात्मिक युद्धाचे जीवन जगण्यासाठी. कारण हा शेवटचा आणि कठीण काळ आहे.
आणि या काळामध्ये आपल्याला ते युद्ध जिंकायचं आहे. आणि ते युद्ध जिंकण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ढाल, तुम्हाला कवच, तुम्हाला शस्त्र असं काय केलेलं आहे बरं, परिधान केलेलं आहे. आणि ते तुम्ही अनुग्रह त्याचा केला पाहिजे, तुम्ही ते अवलंबलं पाहिजे, जेणेकरून सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून प्रियांनो तुमचा आणि माझा बचाव राहिल्याशिवाय होणार नाही. असं कदापि काय होणार नाही बरं, असं कदापि होणार नाही. तर आपण ते धारण करूया, आपण ती शस्त्र सामग्री आपल्या हाती घेऊया, जेणेकरून तुमचा आणि माझा बचाव होणार आहे. आणि आपण हे युद्ध निश्चितच जसं येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती त्या सैतानाचं डोकं ठेचलं, त्याच पद्धतीने प्रियांनो तुम्ही आणि मी देखील हे युद्ध त्याच्या शस्त्र सामग्रीने आपण जिंकणार आहोत. स्वर्गाचं वतन तुम्हाला आणि मला मिळणार आहे याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे. आणि म्हणूनच युद्धाचे जीवन कसे असले पाहिजे प्रियांनो, बघा, ख्रिस्ती शिष्यांचा हा प्रवास सहज नाही. आता हा जो प्रवास आहे ख्रिस्ती शिष्य म्हणून प्रियांनो, हा काही सहज प्रवास नाही. तुम्ही आणि मी आपण देवाची सेवा करीत आहोत. ह्या कठीण प्रसंगामध्ये, ह्या पापी जगामध्ये आपण देवाची सेवा करत असताना आपल्याला किती अडचणी येतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याची जाणीव आहे, मला ते सांगण्याची गरज नाही. पण हा प्रवास सोपा नाही प्रियांनो. आम्ही एका युद्धात सहभागी आहोत. बघा, कळत न कळत प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे सोपं नाही. आपण खूप त्याला काय घेतो बरं, हलक्यात घेत आहोत. आपण खूप सोप्यात घेतो की ख्रिस्ती जीवन खूप सोपं आहे. बिलकुल नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक ख्रिस्ती लेकराने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण एका युद्धात आहोत. आणि ज्यावेळी आपण युद्धभूमीवर असतो प्रियांनो, तुम्हाला ठाऊक नाही की शत्रूचा हल्ला कोणत्या दिशेने तुमच्यावर होणार आहे. आणि म्हणूनच आपण सुसज्ज असलं पाहिजे, आपण जागृत असणं गरजेचं असलं पाहिजे. आपली तयारी, आपल्याकडे ह्या सगळ्या शस्त्राची तयारी असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, आपण युद्धात सहभागी आहोत जे वास्तविक आणि धोकादायक आहे. पौल म्हणतो त्याप्रमाणे, कारण आपले झगडणे हे रक्त मांसाबरोबर नव्हे प्रियांनो. आपण काय करत आहोत, माणसामध्ये लढाई करत आहोत, पदासाठी लढाई करत आहोत. माझं पद राहते का त्याचं राहते, त्याचं जाते का माझं जाते, अशा प्रकारे विचार आपण करत आहोत. पण आपलं रक्त मांसाबरोबर नाही, तर आपलं झगडणं तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दूर आत्म्याबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा, म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. प्रियांनो, हे जग, हे सैतानाने काय केलेलं आहे बरं, काबीज केलेलं आहे. जसं देवाने योबाची परीक्षा घेण्यासाठी सैतानाला परवानगी दिली होती, तशाच प्रकारे सैतानाने काय केलेलं आहे बरं, या जगाचा ताबा घेतलेला आहे. तोच सत्ताधारी आहे, तोच आपला अधिकारी होण्यास पाहत आहे. आणि सैतान तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आपण देवाचे लेकरं आहोत याची खात्री त्याला आहे. हे लक्षात घ्या. त्या सैतानाला बी गॅरंटी आहे की आपण कोण आहोत बरं, देवाचे लेकरं आहोत. आणि म्हणून तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे किती महत्वाचं आणि आपल्याला समजेल असं सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे की त्या सैतानाला जर गॅरंटी असेल तर मग आपल्याला स्वतःला, आपण आता आपल्याला गॅरंटी आली पाहिजे की मी देवाचं लेकरू आहे, तर मग मी ती शस्त्र सामग्री काय करूया बरं, आपण धारण करूया प्रियांनो. आपण ती घेऊया, कारण आपलं झगडणं कोणाबरोबर नाहीये. हे सगळं सोडा आणि आपण फक्त देवाच्या वचनात रमण्याचा प्रयत्न करूया. शेवटी प्रियांनो, काही आपल्या जवळ राहणार नाही. जसा मनुष्य आईच्या गर्भातून आला तसाच तो पुन्हा मातीच्या गर्भात जाणार आहे. काही तुमच्या जवळ राहणार नाहीये. फक्त राहणार आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन. आणि ते मिळवण्यासाठी प्रियांनो आपण प्रयत्न हा केला पाहिजे. ह्या युद्धात अलौकिक शक्तीने आमच्या विरुद्ध उभे केले जाते. अलौकिक शक्तींना आमच्या विरुद्ध उभा केलं जातं. म्हणजे
जी शक्ती तुम्हाला आणि मला दिसत नाही, अशा शक्तींना तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती उभं केलं जात आहे. ज्याप्रमाणे प्रभूचे दूत त्याच्या अनुयायाची सेवा करणे, त्यांना दुष्टापासून मुक्त करणे आणि त्यांना आध्यात्मिक वाढीस मार्गदर्शन करण्यास सेवेत वाहून घेतलेले आहेत. म्हणजे अशा शक्तींनी आम्हाला काय केलं, आमच्या विरुद्ध उभा केली जाते. पण देवाचे दूत आहेत, ते काय करताय बरं, तुम्हाला छावणी देण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला मार्गदर्शन, तुमची आध्यात्मिक वाढ कशा प्रकारे झाली पाहिजे याचं मार्गदर्शन तुम्हाला करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर असं अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे बघा. स्तोत्र संहिता याचा 91वा अध्याय आणि 11 आणि 12 हे वचन सुंदर सांगितलेलं आहे बघा. मी तुमच्यासाठी वाचतो, मला खूप आवडलं. म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता 91 मध्ये म्हणत आहे, 11वा आणि 12व वचन, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना काय देईल बरं, आज्ञा देईल. किती मोठं अभिवचन प्रियांनो आज आपल्याला देवाने दिलेलं आहे की देव तुमचं आणि माझं संरक्षण करण्यासाठी तो आज्ञा देवदूतांना देत आहे की तू जाऊन त्या माझ्या लेकराचं संरक्षण कर, त्याचा सांभाळ कर, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर काय करतील बरं, उचलून धरतील. किती मोठं अभिवचन आहे. आणि जर अशा प्रकारे हा जर देव एवढा जर अभिवचन युक्त देव आहे, जो कधीच आपलं अभिवचन विसरत नाही, तर प्रियांनो आपण देखील त्या देवाची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे, आपण किती झटलो पाहिजे, आपण किती पर्सेंट देवाच्या सेवेसाठी आपण आपल्या आयुष्यातील वेळ देत आहे याचं परीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. तरच प्रियांनो देव तुमचं संरक्षण करणार आहे. आज सैतानी हल्ल्यापासून तुमचं संरक्षण करावं, तुमच्या पायाला धोंड्याची ठेच देखील लागू नये ही देवाची इच्छा आहे. आणि जर राजा कोणत्या शिष्यांना भेटला, शिपायांना भेटला युद्धामध्ये, ज्यावेळी जो सरदार असतो, जर असा चांगला काळजीपूर्वक सरदार जर त्या शिपायांना भेटला तर ते जीव तोडून काय करतात बरं, युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि तसाच तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे एक चांगला सरदार प्राप्त झालेला आहे प्रियांनो, आपल्याला एक चांगला मालक प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आपण झटून त्याची सेवा केली पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे म्हटलेलं आहे, पतित देवदूत आपल्या शिष्यत्व टिकून राहण्यापासून दूर नेण्याचा कट रचत आहे. पवित्र शास्त्र ठामपणे सांगते की सैतान आणि त्याचे दूत श्री येशूच्या अनुयायी विरुद्ध क्रोधाने पेटून उठले आहेत. बघा, त्याला सैतानाला ठाऊक आहे की हे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, हे देवाचे लेकर आहेत आणि म्हणून प्रियांनो तो पेटून उठलेला आहे, तो तुम्हाला आणि मला हरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला एक प्रश्न प्रत्येकाला विचारायचा आहे की आज आपण या ठिकाणी जमलेले जेवढे थोडके जरी असलो तरी कित्येकांना वाटतं की मी हारणार किंवा मी हरलो पाहिजे. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मी काही विचारत नाही, कोणाला म्हणत नाही हात वर करा, पण प्रत्येकाने आपल्या मनात एक विचार करा प्रियांनो की कोणाकोणाला वाटतं की मी हरलो पाहिजे. कदापि नाही. मनुष्य नात्याने प्रत्येकाला वाटतं की मी जिंकलो पाहिजे. पण प्रियांनो, सैतान पेटून उठला आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून तो तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपल्याला जर हरायचं नसेल तर मग व्हा सज्ज प्रियांनो, घ्या शस्त्र सामग्री तुमच्या हाती आणि चला पुढे, जेणेकरून देव तुम्हाला काय करणार बरं, विजय मिळवून देणार आहे. पुढे सांगितलेलं आहे, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे होय शोधत फिरतो. आध्यात्मिक वाढीचा मार्ग सैतानाच्या सापळ्यांनी भरलेला असतो आणि तेथेच आपले आध्यात्मिक युद्ध त्याच्या उग्रतेचा सामना करते. म्हणून या ठिकाणी पौल काही कठोर शब्द वापरतो. उभे राहा, प्रतिकार करा, धारण करा, बळकट व्हा, असं इपिस याचा 12वा अध्याय आणि 16वं वचन. या ठिकाणी प्रियांनो, तुम्हाला सुसज्ज करण्याची आज वेळ आहे.
आपल्याला सावध होण्याची गरज आहे आणि म्हणून धैर्याने आपण उभे राहिलं पाहिजे. आपण धैर्याने प्रतिकार करूया आणि आपण ती शस्त्र सामग्री धारण करूया आणि आपण त्याच्यामध्ये बळकट होण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणूनच आपला जो मथळा आहे, 11वा मथळा आहे की सतत वाढत राहणे. सतत या शब्दाचा अर्थ म्हणजे कंटिन्यूस. वी नीड टू ग्रो इन क्राइस्ट कंटिन्यूली. आपण न थांबता कंटिन्यूस आपली ग्रोथ झाली पाहिजे. सतत तुमची आणि माझी वाढ झाली पाहिजे आणि त्या वाढीमध्ये तुम्ही आणि मी आपण बळकट असलं पाहिजे प्रियांनो. आणि हे खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे की आपण आपली बळकटता वाढवणे ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून पुढे असं म्हटलेलं बघा, ख्रिस्ती जीवन हे युद्ध आणि एक कूच आहे. या युद्धापासून सुटका नाही. प्रयत्नाने, सातत्याने आणि चिकाटी असणं गरजेचं आहे. सत्याच्या प्रयत्नाद्वारे सातत्याच्या प्रयत्नाद्वारे आपण सैतानाच्या मोहावर विजय मिळवत राहतो. आणि ज्यावेळी आपण सातत्याने प्रयत्न करतो प्रियांनो, त्या ठिकाणी तुम्ही ठामपणे लिहून ठेवा की तुम्ही सैतानावरती विजय मिळवत आहे. कारण प्रत्येकाला रोज, प्रत्येक क्षणाला मोह हा जडतोच प्रियांनो. कोणता ना कोणत्या तरी प्रकारे तुम्हाला आणि मला मोह जडत असतो आणि या मोहाला हाणून पाडण्यासाठी आपण सातत्याने देवाच्या वचनाद्वारे आपण प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो. आणि निश्चितच तो ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करता त्यावेळी तुम्ही त्या सैतानाला हाणून पाडत आहे प्रियांनो. ख्रिस्ती लोकांनी सोचतेने प्रयत्न केला पाहिजे, चिकाटीने आपण प्रयत्न केला पाहिजे, विरोधापार जोमाने केला पाहिजे आणि उद्देश दृढ निश्चयासह सांभाळला गेला पाहिजे. सर्वांनी स्वतःसाठी या युद्धात भाग घेतला पाहिजे. इतर कोणीही आपली लढाई लढू शकत नाही. वैयक्तिकरित्या संघर्षाच्या समस्यासाठी आपण जबाबदार आहोत. मात्र या युद्धात देवाने आपल्याला एकटे सोडलेले नाही. त्याने ख्रिस्त येशूमध्ये आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काय मिळवून दिलेलं आहे बरं प्रियांनो? विजय मिळवून दिलेला आहे. आणि देवाने तुम्हाला आणि मला या संकटामध्ये किंवा या युद्धात तुम्हाला आणि मला एकटं सोडलेलं नाहीये. बघा या ठिकाणी पुन्हा देव त्या क्रूस खांबावरती स्वतःचा प्राण अर्पण करून तुम्हाला गॅरंटी देत आहे. त्यानंतर पहिले कोरिन्थीच्या पौलाच्या द्वारे देखील त्या वचनामधून तुम्हाला आणि मला गॅरंटी देत आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजाच्या माध्यमातून देखील तुम्हाला आणि मला गॅरंटी देत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या संगती आहे प्रियांनो. या युद्धात चिटकून राहण्यासाठी, या युद्धाला जिंकण्यासाठी आज येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. मग जर देव तुमच्या बरोबर असेल प्रियांनो, मग भीती कशाची? आणि म्हणूनच प्रत्येक वेळा शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या काय आहे बरं पाठीशी आहे. आणि हे अभिवचन प्रियांनो नेहमी आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की देव माझ्या पाठीशी आहे, मी कोणाला घाबरू. म्हणूनच प्रियांनो आपण तयार होऊया शत्रूचा सामना करण्यासाठी. त्याने आम्हाला उत्तम तयार केलेली सामग्री दिली आहे. पौल या शस्त्राचे वर्णन असे करतो, त्यात सत्याचा कमरबंद. आता इफिसियाचा 6वा अध्याय आणि तुम्ही जर 6 पासून 6वा अध्याय 13 पासून 18 जर वचन वाचले तर प्रियांनो खूप सुंदर असं आव्हान तुम्हाला केलेलं आहे. आणि हे आव्हान आज आपल्याला ते धारण करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या धारण केल्या पाहिजे. सत्याचा कमरबंद, नीतिमत्वाचे उरश्राण, शांतीचा पादुका याचा समावेश आहे. शांतीची सुवार्ता, विश्वासाची ढाल, तारणाचे शिरस्त्राण, आत्म्याची तलवार आणि प्रार्थनेचे अखंड सामर्थ्य अशा शस्त्र सामग्रीने काय व्हा बरं सुसज्ज व्हा. प्रियांनो किती 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 सुंदर असं वचन दिलेलं आहे या ठिकाणी की देवाने तुम्हाला हेल्मेट देखील दिलेलं आहे, तुम्हाला चिलखत देखील दिलेलं आहे, जेणेकरून कोणतेच बाण तुमच्या शरीरामध्ये येणार नाही.
तुम्हाला प्रोटेक्शनसाठी तुमच्या अंगावरती ज्या गोष्टीची गरज आहे ह्या सगळ्या सामग्रीने तुम्हाला भरून टाकलेला आहे. मग आपण कुठं थांबलं पाहिजे प्रियांनो? आपण का घाबरलं पाहिजे? आपण चालूया, आपण पुढे जाऊया, आपण घोषणा देऊया प्रियांनो आज. आणि निश्चितच आज पास्टर गाडगे आहे तिथं. पास्टर गाडगे, हा सर, ऐकत आहे. हा, ऐकत आहात. आणि माझी विनंती आहे की ह्या भागामध्ये तुम्ही गीताच्या पुस्तकातून गीत क्रमांक 200 घोष गरजा शिपायांनो याचं पहिलं फक्त 2 ओळी मोठ्याने म्हणायच्या आहेत. आणि ही प्रेरणादायक गाणं आहे प्रियांनो. आज आपल्याला सुसज्ज व्हायचं आहे, आज आपल्याला गर्जना करायची आहे, आपल्याला तयारी दर्शवायची आहे की हो मी तयार आहे प्रियांनो, मी या युद्धासाठी तयार आहे. आज ती शस्त्र सामग्री मी धारण केलेली आहे आणि त्या सैतानाच्या हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी आज मी तयार आहे. पास्टर गाडगे, ते गाणं मोठ्याने म्हणा. येस सर, येस सर, येस सर, येस. ओके. घोष गरजा शिपाया निस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा. घोष गरजा शिपायानो येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा. थँक्यू. स्वर्गामधून पृथ्वीवरती प्रीती अवतरली, स्वर्गामधून पृथ्वीवरती प्रीती अवतरली. पवित्रतेने करीत मंगल चहूकडे फिरली, गड्यानो चहूकडे फिरली. खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा. थँक्यू सो मच. येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा. घोष खांबावरती तिने शेवट. हा, पास्टर गाडगे, थँक्यू सो मच. हॅलो. या अशा प्रकारे प्रियांनो आपण ती शास्त्र सामग्रीने सुरक्षित होऊया. आत्म्याच्या अखंड सामर्थ्यावर पूर्णपणे अवलंबून राहा. त्यामुळे आपण आध्यात्मिक शरीरामध्ये वाढ करू शकतो आणि ज्या युद्धात आपण गुंतलो आहोत ते काय करू शकतो बरं प्रियांनो? आपण जिंकू शकतो. हा निश्चित विश्वास आज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आपण बाळगला पाहिजे प्रियांनो. जसं या ठिकाणी गीतकार म्हणतो, आपण घोषणा देऊया, आपण घोषणा करूया आणि ख्रिस्ताच्या खांबावरच्या प्रीतीची घोषणा करूया प्रियांनो. ख्रिस्ताने जसं त्या सैतानाला ठेचून मारलं तसं आपण शस्त्र सामग्री धारण करून आपण गर्जना देत आपण आज पुढे जाऊया आणि त्या सैतानाला हरवण्याचा प्रयत्न करूया. आणि निश्चितच प्रियांनो, ज्यावेळी आपण अशा प्रकारे करतो त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी देवाचे देवदूत तो काय करत आहेत बरं? तुम्हाला पाठबळ देत आहेत, तुम्हाला बळकटी देत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुमच्या मागे उभा आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, आपण या आध्यात्मिक युद्धाचे जीवन जिंकण्याचा काय करूया बरं? प्रयत्न करूया. आणि आजचा जो शेवटचा जो भाग आहे प्रियांनो, आठवड्याला आपण आज पूर्णविराम देणार आहोत. शबाताला आपण सुरुवात करीत आहोत. आपण काही वेळातच शबातामध्ये जाणार आहोत. आणि म्हणूनच ती उपासना, ती प्रार्थना आपण किती आत्मिक रीतीने केली पाहिजे याविषयी आपण शेवटचा भाग बघणार आहोत आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. म्हणूनच साक्षीदार आणि आशा यांचे जीवन ख्रिस्तात वाढ पोकळीमध्ये होत नाही, तर हे एकीकडे तारण प्राप्त झालेल्या लोकांच्या समुदायामध्ये होते आणि दुसरीकडे ज्या समुदायाचे तारण होणे आवश्यक आहे त्या समुदायासाठी साक्षीदार म्हणून होते. प्रशितांचे समुदायाचे निरीक्षण करा. ख्रिस्ताच्या स्वर्गानंतर आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासह सुरुवातीच्या मंडळींनी वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारे उपासना, सहवास, अभ्यास
आणि साक्षीमध्ये आपली वाढ आणि परिपक्वता प्रकट केली. म्हणजेच प्रियांनो, स्वर्गावरून होण्याच्या अगोदर आणि स्वर्गावरून झाल्यानंतर आपली वाढ कशा प्रकारे असणं गरजेचं आहे. आज ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे प्रियांनो, तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे प्रियांनो, आपली वाढ त्याच्या वचनामध्ये कशा प्रकारे झाली पाहिजे. आपण रोज त्याच्या प्रार्थनेमध्ये कसं वाढलं पाहिजे, आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. आणि प्रियांनो, ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करतो, मी या ठिकाणी 100% गॅरंटी देतो की आपली वाढ देवामध्ये होत आहे. म्हणूनच सामूहिक उपासनेशिवाय आपण आपली सहभागितेची ओळख आणि क्षेत्र गमावतो आणि फक्त आपण इतरांशी असलेल्या परस्पर संबंधामध्येच आपण परिपक्व होतो आणि वाढ होते. म्हणूनच प्रेषितांनी सल्ला दिला आणि प्रीती व सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे काय करूया बरं, आपण लक्ष देऊया. आणि फक्त आपल्यामध्येच नव्हे तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, आपल्याला प्रेषितांनी सल्ला दिलेला आहे, आपण प्रीतीमध्ये व सत्कर्म करण्यात उत्तेजन येईल असे एकमेकाकडे काय करूया बरं, एकमेकाला वाढवण्याचा प्रयत्न करूया. जसं मी ख्रिस्तामध्ये वाढत आहे तसं मी माझ्या इतरांना, माझ्या घरातल्या मंडळीला, माझ्या सेवेतील मंडळीला, माझ्या शेजार पाजाऱ्यांना आपण काय करूया बरं, आपण त्यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करूया, त्यांना ख्रिस्तामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करूया. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. आणि तुम्हाला माहितीये ख्रिस्ताचं येणं दारा नजीक आहे प्रियांनो. आणि म्हणूनच आपली गती किती वाढवली पाहिजे, आपण एकमेकाला त्या आध्यात्मिक जीवनामध्ये किती वाढवलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये तुमची आणि माझी वाढ कितपत झाली पाहिजे, 100% त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे आपण किती बळकट राहिलं पाहिजे, हे निश्चय आपण करूया. आणि आपण जितके जास्त उपासना, अभ्यास आणि सहभागितेत वाढतो तितकेच आपल्याला सेवा करण्यासाठी आणि साक्षीदार बनवण्यासाठी आव्हान केले जाते. ख्रिस्तात वाढ होण्यासाठी सेवेतील वाढ, मत्तई याचा 20 अध्याय 25 ते 28 वचन सांगतं की सेवेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि साक्ष देण्याच्या दिशेने वाढ होण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच येशूनी म्हटल्या, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी काय करत आहे बरं प्रियांनो, तुम्हाला आणि मला पाठवत आहे. आणि या ठिकाणी सुंदर असं अभिवचन प्रियांनो दिलेलं आहे. आणि म्हणूनच मत्तईकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय, आणि त्या ठिकाणी प्रियांनो तुम्हाला सुंदर असा अभिवचन, त्यांनी तुम्हाला सुंदर असा बोध त्या ठिकाणी केलेला आहे. बघा, मत्तई 28 तुम्हाला आज्ञा दिलेली आहे, आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. मत्तई 28, 19 आणि 20 सगळ्यांना माहितीये की तुम्ही जाऊन काय करा बरं, राष्ट्रास घोषणा करा. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला निश्चय करायचा आहे, तुम्हाला आणि मला घोषणा द्यायची आहे, आपल्याला गर्जना करायची आहे आणि जाऊन आपल्याला सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत करायची आहे आणि त्यांना येशूमध्ये आणायचं आहे, त्यांना येशूमध्ये बाप्तिस्मा द्यायचा आहे, बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बोलवायचं आहे, बाप्तिस्मा द्यायचा आहे आणि त्यांची वाढ आज तुम्हाला आणि मला करायची आहे. म्हणून प्रियांनो, आपल्याला ती मशागत करायची आहे. जसा शेतकरी आपल्या शेतीची मशागत करतो, तो फक्त बी लावून सोडत नाही तर त्याची वाढ होण्याची काळजी घेतो, तसंच लावणाराही काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, वाढवणारा तोच खरा देव. आणि तुम्ही आणि मी आपण मशागतीला सुरुवात करूया प्रियांनो. आपण जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत देवाची सेवा करूया, आपली वाढ आपण आपली करूया आणि देवाचं वचन इतरांपर्यंत पोहोचूया. म्हणून आपण ख्रिस्तात जगतो, त्याची उपासना करतो, सहभागिता करतो आणि ख्रिस्ती लोकांसाठी वेळेवर साक्ष देतो, काळ भविष्याची अपेक्षा करतो. पौल म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधाचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादावरील खुणेकडे मी धावतो. तोच प्रेषित म्हणतो. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही काय असावी, निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावी
अशा प्रकारे ख्रिस्तामध्ये काय करा बरं प्रियांनो, आपली वाढ करण्याचा प्रयत्न करा. नम्र, विश्वासू आत्म्यासाठी पृथ्वीवरील देवाचे घर हे स्वर्गाचे द्वार आहे. स्तुतिगीत, प्रार्थना, ख्रिस्ताच्या लोकांनी बोलवलेले शब्द ही देवाने नियुक्त केलेली संस्था आहे. त्या उच्च उपासनेसाठी मंडळीतील लोकांना काय करा बरं, तुम्ही तयार करा, ज्यामध्ये अशुद्ध करणारी कोणतीही गोष्ट प्रवेश करू शकणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी प्रियानो आपण उपासना प्रार्थना करूया, आपण त्या युद्धाला सज्ज होऊया, आपण प्रार्थनेमध्ये आपलं जीवन वाढूया, आध्यात्मिकतेमध्ये आपलं जीवन वाढूया आणि निश्चितच देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. या शेवटच्या आणि कठीण काळामध्ये आपण सगळेजण राहत असताना आपण एकमेकासाठी प्रार्थना करूया, एकमेकाचं आपण प्रार्थनेमध्ये काय करूया बरं, सांत्वन करूया, एकमेकाला धैर्य देण्याचा प्रयत्न करूया आणि देव निश्चितच आपल्याला आणि आपल्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करो. आणि विशेष माझी आजच्या दिवशी प्रार्थना आहे की साऊथ महाराष्ट्र सेक्शनचं ट्रान्सफॉर्मेशन हो आणि साऊथ महाराष्ट्र सेक्शन मधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची सुवार्ता, त्याची गर्जना प्रत्येकाच्या कानी पडो, हीच माझी आज देवाचरणी प्रार्थना आहे. थँक्यू आणि आमेन. थँक्यू सर. सुंदर असा आम्हाला बोध केला याबद्दल